लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 8 दिवसात सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत। एकाच वेळी जमा होणार 4,500 रुपये। तुझ्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। आणि लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली पुन्हा एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। राज्य सरकार नेमकं कोणता मोठा निर्णय घेणार आहे आणि हे 4,500 रुपये खरोखरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत का? जर होत असतील तर कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत, किती तारखेला पैसे जमा केले जाणार आहेत, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। मित्रांनो, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे। अनेक दिवसांपासून रखडलेल्या हप्त्यांबाबत आता सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे लाखो महिलांना एकाच वेळी आर्थिक मदत मिळणार असल्याची उत्सुकता वाढली आहे। माहितीनुसार योजनेअंतर्गत मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करण्याची तयारी सुरू आहे। त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात थेट 4,500 रुपये जमा होऊ शकतात। याआधी रखडलेल्या निधीमुळे अनेक महिलांमध्ये नाराजी होती, मात्र आता प्रशासनाने प्रक्रिया वेगाने सुरू केल्याने महिलांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत। माहितीनुसार योजनेअंतर्गत मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करण्याची तयारी सुरू आहे। त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात थेट 4,500 रुपये जमा होऊ शकतात। याआधी रखडलेल्या निधीमुळे अनेक महिलांमध्ये नाराजी होती, मात्र आता प्रशासनाने प्रक्रिया वेगाने सुरू केल्याने महिलांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत। सध्या लाभार्थ्यांची कागदपत्रे आणि बँक खात्याची तांत्रिक पडताळणी केली जात आहे। विशेषतः ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांची माहिती तपासली जात असून पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू आहे। पडताळणी पूर्ण होताच पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांकडून देण्यात आली आहे। 16 मे रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे। या बैठकीत अंतिम निर्णय घेतल्यानंतर निधी वितरणाचा मार्ग मोकळा होईल। त्यामुळे पुढील काही दिवसांत महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्याची शक्यता वाढली आहे। दरम्यान सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे। ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा माहितीमध्ये दुरुस्ती केलेली नाही त्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात। काहींचा लाभ थांबवण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे पात्र महिलांनी लवकरात लवकर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तर मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भातली ही एक महत्त्वाची माहिती समोर आली होती, कारण लाडक्या बहिणींना जवळजवळ 3 महिन्यांचे पैसे जमा झालेले नाहीत। आता हे एकत्रित 3 महिन्याचे पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। परंतु 16 मेला एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये पुढचा पाऊल उचलला जाणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त महिलांना, आपल्या मित्रमैत्रिणींना, लाडक्या बहिणींना शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।